कनिष्ठ अधिकारी आणि उत्तम अधिकारी म्हणतो महाराज, 184 योनी फिरायचं हे ध्येय माझं आहे आणि हा ध्येय मी आहे असं म्हटलं ना, 184 योनी रूपी कारागीरमध्ये आपण मी पडावं, जन्म घ्यावा, एक एक योनी कोटी कोटी फेऱ्या हे ऐकून आणि मी मोठ्यापणामध्ये पडून बंगला, गाडी, नगरसेवक, पोलीस, इंजिनियर, पंतप्रधान, पालकमंत्री, देशमंत्री, अर्थमंत्री हे सगळे पदवी बघून मी 184 योनीमध्ये फिरावं लागतं. हे सर्व लोक कशाच्या भ्रमामध्ये पडले म्हणजे लौकिक मिळवण्याच्या ठिकाणी भ्रमामध्ये पडले आणि यांना सुख समाधान, सुख आहे विषयामध्ये, सुख आहे परंतु विषयामध्ये सुखाचा दुःख मिश्रित सुख आहे. ह्या लोकांमध्ये दुःख मिश्रित सुख आहे आणि स्वर्गाधिक सुखामध्ये दुःखाचा बीज आहे. त्या सुखामध्ये काय आहे, दुःखाचा बीज आहे. अखंडित 33 कोट देव अखंडित अमृत सेवन केल्यामुळं कल्पापर्यंत त्याने पिवर सुख भोगतात, परंतु दुःखाचा लेश नाही, परंतु दुःखाचा बीज तिथं आहे. स्वर्गाधिक सुखामध्ये, स्वर्गाधिक मध्ये जे लोक आहेत, देव आहेत, 33 कोट देव म्हणजे 33 देव आहेत स्वर्गामध्ये. त्यांच्या सुखामध्ये दुःखाचा लेश नाही, परंतु त्या दुःखामध्ये सुखामध्ये दुःखाचा बीज आहे. तुमचं गाडी, मोटर, इंजिनियर, वकील, डॉक्टर, पालकमंत्री, पंतप्रधान, अर्थमंत्री, देशमंत्री हे संबंध जे आहेत सुख आहे. हे लोकांमध्ये सुख आहे, परंतु ते सुख दुःख मिश्रित सुख आहे. या लोकातला सुख दुःख मिश्रित सुख आहे आणि स्वर्गाधिक वैकुंठाच्या ठिकाणी असलेला सुख प्युअर सुख आहे, दुःख नाही, परंतु दुःखाचा बीज आहे. जोपर्यंत त्यांचं पुण्य आहे त्यांचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत कल्पभर त्याने स्वर्गामध्ये, वैकुंठामध्ये, ब्रह्मलोकामध्ये राहतात आणि त्यांचं पुण्य संपलं म्हणजे त्याने पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणजे भूलोकामध्ये येते. मग त्याने मानव होत नाही. तुम्हाला काल उदाहरण दिलं मी, महाराजाचा मुलगा महाराज व्हावा, वकिलाचा मुलगा वकील व्हावं, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हावा, असं काही बंधन नाही. का पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेह येऊन हानी केले. जास्त पुण्य झालं तर देवाधिक होत्यात आणि जास्त पाप झालं म्हणजे 184चा योनीमध्ये जन्म घेतात आणि पाप पुण्य समान झालं म्हणजे मानवाचा जन्म येतो. असा शास्त्र सांगतो, मोठे मोठे संत महात्मे सांगतात, गुरुजन सांगतात. कर्म से डोर बंधन से डोर म्हणजे दोरी, कर्म से डोर बंधन से कभी नीचे कभी ऊपर. पुण्य जास्त केलं म्हणजे स्वर्गाधिकारामध्ये तुम्ही वैकुंठ, स्वर्ग, कैलासामध्ये तुम्ही देव होऊन जन्माला येतात. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही तिथं विषय सुख भोगतात, परंतु त्या विषय सुखामध्ये दुःख नाही, दुःखाचा बीज आहे.
आणि इथं मोठे मोठे पदवी घेतात, मोठे मोठे फॅक्टऱ्या, श्रीमंत, अब्जेधीस, संख्येधीस, लक्षधीस असे पुष्कळ श्रीमंत आहेत. दुःख मिश्रित सुख आहे. पण आमच्या वेदांत शास्त्रामध्ये आणि आपणच देव आहे म्हणून समजल्यावर त्या दुःखामध्ये दुःख म्हणायचंच नाही आणि त्यांना जन्म देखील येत नाही बाबा. म्हणून त्याचं ध्येय त्याला परत कर. पंचमाभूताचा ध्येय पंचमाभूताला परत कर आणि तुझ्या स्वरूपाला तू जाण. तुझ्या स्वरूपाला तू जाणला म्हणजे तुला 184 कारागृहामध्ये पडायचं आवश्यकता नाही का. म्हणून तू मोठ्यापणामध्ये तू भ्रमित होऊ नको. मग त्याचं ध्येय त्याला परत कर असं म्हटल्यावर शिष्याना भयभीत झाला. हे वृत्ती आमच्या आईच्या ठिकाणी होतं. जन्म मरणानं का तिने पुष्कळ सुखी होती आमची आई. पुष्कळ मोठं कुटुंब होतं त्यांचं, चांगलं होतं. परंतु ते गाय म्हशी चारा खाऊन चिंचच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसून रोहंत करत राहत होते. मग आई बघणार, काय बघणार, आई बघणार त्यांना. आपण एवढं खातो, एवढं पैसा आहे, एवढं सगळं ऐश्वर्य आहे, एवढं सुखी आहे, मग आम्हाला एवढं कशाला कटकट आहे, आम्हाला एवढं दुःख का आहे आणि ह्यांना खायला नाही, प्यायला नाही, मग कशामुळे हे एवढ्या आनंदात डोळे झाकतात ते. कोण? गाय म्हशी. कुठं? वड्याच्या काठेवर झाडाखाली बसून. हे असं का? आमची आई विचार करत होती. म्हणून पशवाधिक जे प्राणी आहेत हे प्राण्यांना ईश्वर मानव ध्येय दिलेलं नाही आहे. म्हणून ते 184 लक्ष योनीचा प्राण्यांचा जबाबदारी कोण घेतला म्हणजे ईश्वर घेतला. चूक केला का? त्याचं पाप जास्त आहे. त्याच्या पापाच्या अनुसार त्यांना 184 योनी फिरावा लागलं. पण मानव ध्येय दिला नाही. आता तुम्हाला म्हटलं प्रमाण कर्म से दोर बंधन से कभी ऊपर कभी नीचे. पाप केला पशवाधिक योनीला जातो, पुण्य केला स्वर्गाधिकांना जातो. पाप पुण्य समान झाले म्हणजे मानव ध्येय येतो. त्या मानव ध्येयामध्ये ईश्वराने पंचमभूताने निर्णय घेऊन जीवाला 3 अवस्था 3 ध्येय दिले आणि विचार करण्याचा महान बुद्धी त्यांना दिला. कोण? ईश्वर मानवाला. इतर प्राण्यांच्या ठिकाणी डॉक्टर होऊ शकत नाही, वकील होऊ शकत नाही, पंतप्रधान होऊ शकत नाही, मोठा फॅक्टरी ठेवत नाही, तर गाढव, कुत्रे, साप, ढासा, इंच संबंध हे बुद्धिमत्ता कुण्या ध्येयामध्ये आहे? फक्त मानव ध्येयामध्ये आहे. ईश्वर पंचमभूत हे निर्णय घेऊन मानवाला, मानव म्हणजे कोण? पाप पुण्य समान केला म्हणून त्या मानवाला मानव ध्येय दिला. त्या जीवाला सगळे जीव, परंतु जीवाचे सर्व ध्येय देवालय आहेत. सर्व 184 योनी देवाचे देवालयाच आहेत, परंतु महाद्वार नाहीत. मानव ध्येय देवाचा महाद्वार आहे आणि हे 184 योनी फक्त देवालय आहेत. देव आहे, देवालय आहे, परंतु त्या देवाला भेटायचं महाद्वार नाही. म्हणून अरे बाबा त्यांचं ध्येय, मग ईश्वराने पशुपक्षीच जबाबदारी घेतला.
त्यांना पंचपक्वान खात नाहीत, फळं खात नाहीत, काजू खात नाहीत, पिस्ता खात नाहीत, मांस खात नाही. खाणारे खातात, काय प्राणी मांस खातात, गाढवं कुत्रे गाय म्हशी खात नाहीत. मग तेव्हा मग त्यांचं जबाबदारी काय का खाईनात, मग ते समाधानी आहेत. याचं जबाबदारी कोण घेतलं? ईश्वर घेतलं. याचं जबाबदारी कोण घेतलं? ईश्वर. का? त्या ईश्वर 184 योनीचा ऋणी आहे. मग काय लोक आम्हाला प्रश्न करतात, माऊली तुम्ही काय उद्योग करत नाही, कोणाजवळ भीक मागायला जात नाही, कोणाजवळ तुम्ही पट्टी काढत नाही, 2-4 सप्ते करतात, अखंड संतार्पण चालतो, अखंड तुमच्यात दान धर्म चालतो, मग हे तुमचं कसं चालतंय म्हटलं. मी काय म्हटलं, बाबा माझं जबाबदारी कोण घेतला? ईश्वर घेतला. मी मागाय जात नाही, भीक बी मागत नाही, परंतु माझं ईश्वर काय घेतला? जबाबदारी घेतला. का? त्याने मला मानव ध्येय दिला होता. ईश्वर का दिला? पाप पुण्य बरोबर केलं होतं म्हणून. ते मानव ध्येय का दिला? ईश्वर पंचमहाभूत म्हणजे तुझ्या स्वरूपाला तू जाण, त्यांच्याजवळ तू उसनं घेतली, मग तुझं स्वरूपाला तू जाणून त्यांचं ध्येय त्यांना वापस कर, मग तुझं सांभाळ मी करतो. सद्गुरु म्हणजे रू म्हणजे प्रकाश, गो म्हणजे अज्ञान. अज्ञान काढून जो प्रकाश करतो त्याला गुरु म्हणावा आणि त्यालाच भजावा, असं तुकाराम महाराज सांगतात. धर्म जागो सद्देवाचा, देवा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याची, नाम मी उच्चारी. नाथ महाराज सांगतात धर्म जाग. धर्म म्हणजे जात, 18 पगड जात, या मी म्हणणं, संसार जमवणं, मुलं करणं, माझं मी म्हणणं, हे म्हणजे धर्म जाग नाही. धर्माचा जाग करणं, रक्ताच्या संबंधाचा अभिमान घेणं, हे धर्माचं जाग नाही. परंतु जगातले लोक याला धर्म म्हणतात. पर ध्येयात्मा बुद्धी सोडून तुझ्या स्वरूपाचं ज्ञान कोण करून देते त्याला तुम्ही गुरु माना. धर्म जागो सद्देवाचा, देवा परोपकारी, आंधळ्याला दृष्टी जो देतो त्याला तुम्ही गुरु करा. गो म्हणजे अज्ञान, रो म्हणजे प्रकाश, असं तुमच्या स्वरूपामध्ये तूच देव आहेच म्हणून जो दाखवतो आणि ध्येयात्मा बुद्धी त्याग करायला लावतो त्यांना तुम्ही गुरु म्हणा. हे माझं नाही प्रमाण, मी लिहिलेलं नाही अभंग. हे कोण लिहिलेलं आहे? नाथ महाराज म्हणून लिहिल्याचं. धर्माचं जाग करा तुम्ही. जन्माला कशाला आलो, मी कुठं जातो, का आलो, मानव ध्येय का आला, त्याच्यावर त्याने सुंदर अभंग केल्यात. आम्हाला एक वळी आल्यामुळं तेवढंच तुमच्या पुढे मी प्रतिपादन केलं. म्हणून ईश्वर 184 प्राण्यांचा ऋणी आहे आणि महात्म्यांचा संबंध त्यांना. संसार म्हणजे परमार्थाला तो मदत करतो, त्यांना रोग येऊ देत नाही, त्याला शरीर दुखत नाही, डोकं दुखत नाही, त्याचा काही होत नाही, भूक देखील त्यांना लागत नाही. मग तुम्ही असं म्हणसाल भूक कसं काय लागत नाही, जेवत्यात ना. भूक कसं लागत नाही, जेवत्यात. त्या टायमाला आणून दिलं तर जेवत्यात, परंतु असं धडपड करून कमावून ते खाऊ शकत नाही. का? ध्येय मी आहे असं बुद्धी आलं म्हणजेच जन्मलं, मी मरतो. ध्येयात्मा बुद्धिजम पापम तद्गोहाद कोटी भी,
आत्महं पुण्यम न भूतम न भविष्यते. ध्येयात्मबुद्धी हे पापाला कारण आहे. जन्मायचं का? जन्म मी मरतो का? कोण मरते? धडधडीत गीतेमध्ये सांगितले. नैनम छिंदंती शेस्त्राणी नैनम दहती पावका नैनम क्लेद्यांत्यापो नानु शोचंती मारुता. हे अर्जुना, तू मेलं तर ते कौरव मरत नाही, तर तू सोडून दिला म्हणजे ते जगत नाही, तर असं काही नाही. तू काय ईश्वर आहे का? घे बाण आणि सोड, असं कोण म्हणाल? अर्जुनाला कृष्णाने बोध केले. त्याप्रमाणे ईश्वर कुणाचा अभिमान घेतो का? त्याचं ध्येय त्यांना परत केला. पंचमाभूताचा ध्येय पंचमाभूताला परत दिला. मग देऊन त्याच्या स्वरूपा ठिकाणी त्याने स्थायी झाले. म्हणून तुझं सगळं मी, तुमचं मी सगळं संसार चालवतो. प्रपंच परक्याला तुम्ही माझं म्हणून बसलं, माझं अर्ध काम तुम्ही करत आहे, तुमचं जबाबदारी मी घेतो. म्हणून पशुपक्ष्यांचं ऋणी आहेत कोण? ईश्वर. आणि संतांचा म्हणजे त्या पदाला जाऊन पोचलेल्या संतांचं ऋणी आहे कोण? ईश्वर. सांगतो काल तुम्हाला श्लोक सांगितलं, ते ध्येयी वसती न नाही, ते माझ्या ठिकाणी राहतात आणि मी त्यांच्या ठिकाणी कोटान कोट वर्ष कशाला 12 महिने त्यांच्या हृदयामध्ये सतत, समग्र म्हणजे सतत मी राहतो. ते माझ्या ठिकाणी राहतात, परंतु मी त्यांच्या ठिकाणी सतत राहतो. म्हणजे तोच करणार. कोण करतो? म्हणून महाराज मग हे महानता भंगता कसा जातो? अरे बाबा, ध्येयाच्या ठिकाणी मी म्हणतो आणि हे प्रपंचाला मी माझा म्हणतो, मुलाबाळावाला माझा म्हणतो, माझी बायको म्हणतो, माझे पोरं म्हणतात, माझे पोरं आहेत, माझं घर आहे आणि मी एक मोठा राजा आहे, प्रधानी आहे. अरे हेला काय म्हणायचं? दोन उभया ज्ञानाला विषय हा जग आहे आणि उभय म्हणजे दोन ज्ञानाला विषय हा ध्येय आहे. कसा? मी लई थकलो, हे ध्येयाला काय म्हणतो? म्हणून मी झोपलो, मी थकलो, मी झोपलो. आणि काय म्हणतो? मी गावाला गेलो होतो, मी तुम्हाला दिसलं नाही. कोण गेलं गावाला? मी गावाला गेलो होतो. थकलं कोण? ध्येय. मग त्या ध्येयाला काय म्हणतो? मी म्हणतो आणि मी तुम्हाला पाहिलं नाही. दोन ज्ञानाला विषय आहे. माझे हात लय दुखतात माझे, मग ते हा ध्येयामध्येच आहे का ध्येयाला सोडून आहे? माझे पाय लय दुखतात. बघा, एकदा मी म्हणतो आणि एकदा माझं म्हणतो. माझं डोकं लय दुखू लागले, माझं डोकं दुखू लागले म्हणजे ध्येयामध्येच आहे का कुठं आहे? त्या ध्येयाला एकदा माझं म्हणतो, एकदा मी म्हणतो. म्हणजे दोन ज्ञानाला विषय आहे. बाबा, तू दोन ज्ञानाला विषय नाहीच, तू स्वयं ज्योत आहेच. आला का लक्षामध्ये? म्हणून तू माझं आणि मीपणा सोड, मग तुला बंधन नाहीच होतो. मग तेव्हा शिष्य म्हणतो, देवा, हे गुरुदेवा, हे सद्गुरुनाथा परंधामा, तू जगावर उपकार करणार आहेस. म्हणून जय जय राम कृष्ण हरी म्हणतात. जय जय पार्वती पते शिवारारा महादेव म्हणतात. तू आमच्या अपेक्षा 100 वर्ष जास्त जग, का तुझ्यापासून जगाचा कल्याण होतो.
असं मोठे मोठे संत लोक गुरुला आशीर्वाद देतात, गुरुला शाप देत नाहीत. का? त्यांनी 100-200 वर्ष राहिले तर काय लोक उद्धार होतील, आणि अज्ञानी लोक जगले म्हणजे ते बी उद्धार होत नाही, दुसऱ्याचं बी उद्धार करत नाही. म्हणून जे जे पार्वती पते शिव हरारा महादेव. मग शिष्य प्रश्न करतो, तुम्ही लहान असून तुमच्या शंकराला आशीर्वाद का देतात? ते जास्त दिवस टिकावा. ते टिकल्याने काय होते? शिव जगाचा उद्धार होतो, आणि मानव जगल्याने त्याचा संसार बी उद्धार होत नाही, तो बी उद्धार होत नाही. म्हणून जे जे राम कृष्ण हरी, जे जे पार्वती पती शिव हरारा महादेव, असं त्याचा अर्थ आहे. मग हे सद्गुरुनाथा मला काय कळत नाही, आणि मी अज्ञानी आहे, मूढ आहे. ते मूढपणा अज्ञान माझ्या ठिकाणचं काढून, आणि तुम्ही मला सन्मार्गाला लावा. मला 184 योनीमध्ये, योनी रूपी कार्यग्रहामध्ये राहायचं मला भीती वाटतो. आमची आई सतत ते बाई रडणार. तिला काय कमी नव्हतं, परंतु सतत ती रडणार. का? हे सगळे दुःख बघून, आणि एका गाढवा कुत्रांचं, म्हशीचं, गायचं सुख बघून हे विषय मला प्रतिपादन केलं. अरे बाबा, हे ध्येय पंचमहाभूताचं आहे, आणि हा ध्येय पंचमहाभूताचा ध्येय पंचमहाभूताला परत कर, आणि तुझ्या स्वरूपाला तू जाण, असं सांगते. मग असं सांगितल्यावर महाराज मला काहीतरी एक उदाहरण द्या, मला काहीतरी चांगलं प्रतिपादन करा. अरे मी हंता म्हणता सोड. ध्येय किती ज्ञानाला विषय आहे? 2 ज्ञानाला. एकदा मी म्हणतो या ध्येयाला मी लई शहाणी आहे, आणि माझं बुद्धी लई चांगला आहे, माझं चित्त लई चांगलं आहे, आठवण ठेवते. बघ, एकदा शेवटा बुद्धीला मी म्हणतो, आणि एकदा मी लई विद्वान आहे. केव्हा बुद्धीच तू होतो, केव्हा बुद्धी माझं म्हणतो, केव्हा बुद्धी तू होतो. मी लई चंचल झालो. एकदा मन तू होतो, एकदा माझं मन स्थिर नाही म्हणतो. काय भ्रमिष्ठ लोक असं बोलतात, मी लई चंचल आहे, माझं मन स्थिर नाही म्हणतो. मी लई दुःखी आहे. दुःखी तू आहे का मन आहे? दुःखी मन आहे. तू दुःखीही नाही, सदोदित सुखी आहे. हे दुःख रूप ध्येयाला तू पकडला, हे दुःख रूप ध्येयाला तू धरला, म्हणून तू दुःखी आहेस रे. हा ध्येय जन्मतो, हा ध्येय मरतो. ते ध्येय तू झाल्यामुळं मरावं लागतच. मग अमर वस्तूला तू कळून घे. सत्त चित्त आनंद जन्मास यावे, सच्चिदानंद पदवी घ्यावे, हे तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे. ते तुकाराम महाराजाचं आपण कुठंतरी राहतंय, हे कुठंतरी जातात. सामान्य नाही ते संत बी. त्याने का म्हणले? जन्मास यावे, वकील व्हावे, जन्मास यावे, डॉक्टर व्हावे, जन्मास यावे, पंतप्रधान व्हावे, जन्मास यावे, जग जिंकावे, असं कधी म्हटले नाही त्याने. मग काय म्हटले? जन्मास यावे, पांडुरंग व्हावे, असं म्हटले नाही. जन्मास यावे, सच्चिदानंद पदवी घ्या, आणि हे मरणारा ध्येय तुम्ही नाही, तुमचं नाही, हे कोणाचं आहे बाबा? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूताला परत कर, मला कळवून सांगा. हे ध्येय तू नाही आणि तुझं नाही. कसं? मला एक उदाहरण द्या. मग त्या उदाहरणावर जर मला कळलं, एक दृष्टांत द्या, मला समजावून सांगा. मी तुम्हाला तन मन धन हे अर्पण करतो. त्या 184 योनी जेलमध्ये मला पडण्याचं पाळी येऊ देऊ नका. रामकृष्ण महाराज सुंदर आणि साध्या सोप्या भाषामध्ये त्यांनी एक कथा उदाहरण देतात.
संत म्हणजे ज्याके बाणी वेद समा कीजे ताकी सेवा जब प्रसन्नता तब सेवा ते तब ज्याने निज मेवा. ज्याचं वाणी वेद रूप आहे त्या संताचं सेवा तुम्ही करा. सगळे जो सांगतात विचारसागरामध्ये निश्चल दासाचे सांगतात. काय सांगतात? ज्याके बाणी, बाणी म्हणजे वाणी, ज्याके वाणी वेद समा कीजे ताकी सेवा वये प्रसन्नता जब सेवा ते तब जाने निज मेवा. निज स्वरूप केव्हा कळतो म्हणजे अशा संताचं तन मन धन हे तिन्ही प्रकाराने त्यांचं ध्येय म्हणजे मी आहे, माझं ध्येय म्हणजे त्याने आहे असं जोपर्यंत सद्गुरूचं सेवा करत नाही तर तोपर्यंत सद्गुरूचा कृपा होत नाही. मला कळवून घ्या. मग तवा राम गुरु काय म्हणतात बघा. विवेकी आणि अविवेकी एका परगावाला जात होते. मग पंढरपूरच्या वारीला जात होते. आणि पंढरीचं काय उदाहरण दिले नाही तर तुम्हाला कळण्यासाठी पंढरपूरला किंवा गाणगापूरला तुळजापूरला ते दोघं विवेकी आणि अविवेकी रस्त्यामध्ये त्यांचा भेट झाला. भेट झाल्यावर मग एक 20 कोस गेले त्यांनी. 20 मैल म्हणा 20 कोस म्हणा गेल्यावर मग ठकवा आला अविवेकीला. अविवेकी लोकांना ठकवा येतो, रोग येतो आणि त्या सगळं रोग येतं, सगळं त्यांच्या ठिकाणी राहत. म्हणाला महाराज आता आपण तुम्ही बी पंढरीला जाणार आहे आणि मीही पंढरीला जाणार आहे. मग तिथं बैलगाडी येत आहे बघा. म्हणा काय येतो? बैलगाडी येत आहे. मग त्या बैलगाडी मग कुठं आहे रे बैलगाडी? म्हणून तिथं आहे बैलगाडी, चला आपण त्या गाडीमध्ये बसू. हे वेडा कुठं आहे बैलगाडी? मग काय तुला भ्रम झालं? कारण म्हणला काय हो तुम्ही काय आंधळे की नाही का? म्हणा मी आंधळा नाही रे, मला बैलगाडी दिसना. मग गेले, जवळ गेले. कुठे गेले? गाडीच्या जवळ गेले. जवळ गेल्यावर बघा आलं बघा गाडी आलं बघा. कुठं आहे? मला गाडीच दिसना. तो विवेकी काय म्हणाला? मला गाडी दिसना. काय हो असं का करावं का? चेष्टा करताव का माझ्या भवळ्या माणसाचं? हे काय गाडी? अरे तू मला हात ठेवून दाखव ना ते, मग मला का दिसतंय. मग तू हे गाडी आहे म्हणून दाखव. हे काय हो समोरच आहे ना गाडी, इथंच बघा हात लावा म्हणून. नाही तू हात लावून दाखव. मी कशाला दाखवू? तू हात लावून दाखव. मग ते अविवेकी काय केला? जाऊन जू म्हणते त्याला, दोन्ही बैलाच्या मानावर जो असतो त्याला जू म्हणते. त्या जाऊन त्याच्यावर हात ठेवला त्याने. अरे हे तर जू आहे, मग गाडी कुठं आहे? मग दुसरं ठिकाणी चाकावर ठेवलं. हे काय हो गाडी बघा आणि हे तर चाक आहे. काय हे चाक आहे. आणि मग तो जाऊन मग त्या असं हे असतं का नाही आकार त्याचं, त्या आकारावर हात ठेवला. हे तर साठा आहे, माणसं पडू नये म्हणून इकडं साठा आहे. मग जाऊन मग ते खाल्ल्या फळ्या घालतात ना खाली, त्या फळ्यावर हात ठेवलं. हे बसण्यासाठी आधार आहे. चाक आहे, जू आहे, साठा आहे. मग तुझं गाडी कुठं आहे दाखव. तुझं गाडी दिसत ना मला. मग त्याने काय प्रतिज्ञा केली होते? गाडी असलं ना तू 2 माझ्या थोबाडामध्ये द्यायचं.
गाडी नसलं ना मी 2 तुझ्या थोबाडामध्ये देतो. ते विवेकी आणि अविवेकीचं पैज लावले. पैज लावल्यामुळं मग गाडी खरं असेल तर तुम्ही काय देणार मला? तू मला 2 थोबाडच दे. गाडी नसेल तर तू काय करणार? तुम्ही काय करणार? मी तुझ्या थोबाडामध्ये 2 देतो. मग गाडी काय सिद्ध झालं नाही? काय झालं नाही? कुठं कुठं हात ठेवतो तिथं चाक आहे, जुवा आहे आणि साठा आहे आणि बसण्यासाठी फळ्या घातलेला आहे. कुन्नी आहे त्याच्यामध्ये, असं अडकावते चाकामध्ये, ते कुन्नी आहे. मग जिथं आम्ही हात ठेवतो तिथं कोण आहे? सगळं वस्तू आहे. आणि हे सगळं वस्तू वेगळं करून आपण ठेवलं. मग त्याला गाडी नाव आला काय? चाक वेगळं केलं, कुन्नी वेगळं केलं आणि जू वेगळं ठेवलं, साठा ठेवलं एकाकडं, फळ्या एकाकडे ठेवलं, चाक ठेवलं, बाजूला असं ठेवलं. त्याला गाडी नाव येतो का? मग कसं तू गाडी म्हटला मला? मग आता पंढरपूरला जाणार म्हणजे थोडी विवेकेस असणारच की. मग तुला 2 थोबाडामध्ये मी देतो. गाडी मला वेगळं करून ठेवलं. कोण ठेवलं? वेगळं करून विवेकी. मग आता त्याला काय म्हणतो तू? गाडी म्हणतो का? तसं ह्याला तू जसं गाडी म्हणतो तसं हा ध्येय आहे. कसा आहे? ध्येय. मी ध्येय आहे. मी एक श्याम आहे, मी एक कुंजलबाई आहे, मी एक मास्तर आहे, मी एक वकील आहे, मी इंजिनियर आहे. मग तू इंजिनियर कुठं आहे? कुठं दाखव ना. मी एक शाळेचा आहे, मी ब्राह्मण आहे. तू ब्राह्मण कुठं आहे मला दाखव. मी शूद्र आहे. मग शूद्रपणा मला दिसलं पाहिजे ना हाताला. लाकूड कसं हाताला लागलं तसं हाताला लागाव ना. मी एक मोठा अधिकारी आहे. मग ते अधिकार दाखव ना या ध्येयामध्ये. मग हे अधिकार तू दाखव. ह्या ध्येयाला संबंधित तुझं जात कुठं आहे दाखव, तू गोरा कुठं आहे दाखव, तुझं नाक कुठं आहे दाखव. मग ते उदाहरण राम गो कृष्ण गुरुजी हे उदाहरण त्यांच्या शिष्याला दिले. त्याप्रमाणे असं मोठे फॅक्टरीवाले, वकील, इंजिनियर, मोठे पदवीवाले, 18 पगड जात, हे सगळं मला तुम्ही कुठं आरोप केलं? कुणावर? या ध्येयावर. जातीचा आरोप झाला, पदवीचा आरोप झाला, नावाचा आरोप झाला, बापाचा आरोप झाला, आईचा आरोप झाला, मुलाचा आरोप झाला. सगळे आरोप आहेत का नाही? कुणावर? ध्येयावर. मग ते आरोपित झालेले वस्तू मला दाखव या ध्येय ठिकाणी. मी खाल्लो, मी पेलो, हे आरोप दाखव ना मला. त्याप्रमाणे गुरु दृष्टांत देऊन सुंदर रूपाने त्याने शिकवले. म्हणून ग्रंथ सद्गुरूच्या मुखातून निघालं पाहिजे.